नमस्कार मित्रांनो, मी यज्ञेश इथं परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, वाळावरती आले आहे। आमच्याकडे पर्या बोलतात। छोटीशी नदी आहे, म्हणजे जी फक्त पावसाळ्याची वाहते। आता वरच्या साईडला पूर्ण सुकलं आहे आणि हे खाली असे डबके डबके आहेत छोटे छोटे। तर बहिणीची मुलं आहे, परत युवराज आहे आमचा, ते आलेत। तर ते बोलत होते की जाऊया खाली मासे पकडायला किंवा खेकडे वगैरे पकडण्यासाठी। सो आलो आहे आणि हे लोक इकडे आंघोळ पण करत आहे। स्वच्छ पाणी होतं, पण ह्या लोकांना ते आंघोळ करून गाडूळ करून टाकलं आहे। इकडे गाळ साठला आहे, तो थोडा साफ करतो आणि बाकी पुढे काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो। आयुष बारकी आहे, मगाशीच करला पाहिजे। मागे बघा मी काय पकडणार आहे। काय नाही भेटला, त्याला कुठली भेटली मोठी आहे का बालदी का सगळे डेंगे मोडले, कपडे उचला काय बंद करा। निंजा टेक्निक, हाँ शाबास, टाक बाल्टी टाक, दाखव काय भेटलं, दाखव ये। हाँ वाले भेटले, हाँ बाहेर पडलं घाबरतो। हाँ टाक, सोड त्याच्यात, हाँ सोड सोड, दे काय अजून सोड। दोन कोण पकडला? हाँ ही थोडी मोठी आहे वाटतं, दिसत नाही वाटतं ह्याच्यात। चल नंतर बघूया। पप्पी आई इथं वाले आहे। नाही नाही बापरे, केवढा मोठा मासा आहे बाबा। केवढा मोठा गेला, वाले गेली इथे। अर्धा ताशी त्याच्यात त्यामध्ये आज चला ये टी शर्ट वगैरे घ्या। बूट कुठं आहे? हो इकडे धरलंय बघा, दाखवा। चालू केलाय, एक एवढीशी बारकीशी कुर्ली भेटले।
बारक्या नको पकडायला असं वाटते मला. नाही वाटत पण सोड आधी काय एवढं हलकी हलकी काय कपडे घेतलं खालती गेली इकडे वाले इकडे खालती गेली बघितली. हा घातली घातली हा घातली टाक टाक घात नाही गेली खाली खालती गेली नाही माझ्या हातात गेली. छोटा मासा भेटला. ही लयच मोठी काली खाली ही जाम काले भावानी काली खाली भरपूर मोठी आहे. त्या थोडं पाणी होती पालती हातला नव्हते ना छानपणा काढला पुढे गेलो तिकडे. आता त्याच्या पुढलं पडणार ना हो यांना कुठे घेऊन जात ना. हा सोना सर्च करेंगे, गोल्ड की सर्च करने वाले हैं यहाँ पे। चलो चप्पल घाल, काच आहे. या पैन वर्सेस वाइड काम करने के लिए ऑफर जल्दी आएगा हमको। अपने मार्केट गेले कुठे स्टॉप इट।
तर आता वाळावरनं निघालो आहे घरी. काय भेटलंही नाही जास्त. छोटे छोटे खेकडे भेटलेत आणि थोडे मासे आहेत छोटे छोटे. त्यांना पाहिजे होते म्हणून भेटले, नाहीतर सोडायला पाहिजे होते नदीमध्ये, एवढे छोटे आहेत ते. गावी आल्याचा आनंद घेते. काढू नका, आपले नाही बाबा. मोठा बाबा. ह्याच्यापेक्षा मोठा होता हा. हे पायरीसारखं वाटतंय. हापूस आहे वाटतं बरं. हापूसच आहे. पायरीसारखी टोक आहे त्याला पुढे. इकडे आंब्याची बाग आहे. आता जिथं आम्ही एंटर झालो नदी धरून तेव्हा पूर्ण. आणि हा रोड केलेला आहे आमच्याकडे. अगोदर तेव्हा केलेला होता, पण त्याचं काम अर्धच राहिलं. सब पैसे का खेळ आहे. इकडे पण आहे आंब्याची बागी. कोकणामध्ये आंबा आणि काजू जास्त हे होतं. हे तोरणं काढ ना. हे बघा, ही तोरणं तुम्हाला दिसतंय का? डोंट नो. एक मिनिट जवळ घेतो. हे बघा, हलवा काय शिजाच का? हे बघा, ही तोरण आहे. ही जी सफेद झालेली असतात ना, ती पिकली, ती काढून घ्यायची असतात. चौकाच्या काटा लागेल तर बघ, ओढणीला लागलाय बघ. काय भेटलं दाखव जरा. कुठलं दाखव? काय एवढं समज तुम्ही पकडला. घरी गेल्यावर दाखवतो. हे काय येत नाही, छोटे छोटे मासे आहेत. दाखव दाखव. हे बघा, बोंड काढलेत. ही काजू आहे. कोणाची माहीत नाही, बिया तिथेच खाली टाकल्या. बाकी बोंड काढून घेतली त्याची. सूर्य मावळत यायला लागला आहे. आणि हा एक दुसरा पर्याय आहे जो पूर्ण सुकलाय. फक्त पावसाळ्यामध्ये ह्याला पाणी असतं. जंगलामध्ये वाट काढत 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 पुढे जायला लागतं. त्या साईडून आलो जरा, एक मंदिर आहे इथे जंगलामध्ये. ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इकडून आलो. हा, हे बघा, हे मंदिर आहे, पण त्याच्यावर पूर्ण झाडाने कब्जा केलाय. हे मंदिर बघ. हा, थांब जरा. हे बघा मंदिर आहे, पण ते त्याला देखरेख करतच नाही, त्यामुळे ते एकदम पूर्ण पुराण झालं. ते दरवाजा नंतर बसवला का? हा काय रे? काय नाही, नंतर बसवला दरवाजा. होय, पण अगोदर दरवाजा नव्हता असा. हा, मग तेच सांगतोय. दुसरा काहीतरी शब्द आहे. हा, यांच्याकडे भाजावळ बोलतात. हे असं झालं की मग गोळा करून ठेवतात राख. तुकडे तुकडे असतात राहिलेले, ते जळलेले नसतात ते. नाही, हा, सगळं जळून जाईल तर राख गोळा करून ठेवायचं आणि काय घरी ठेवायचे. ती राग नाही काढायची, त्यातला आतला असं ना घाण, ती तेवढी काढायची ना, राग तशी ठेवायची. खडे वगैरे वाटला करायचे. हा भेंड्याचा भेंडा मोठा घे. सकाळी अरे अर्धे शोधायला ते कोळसा झालं असं सकाळपर्यंतचा. बनवा जायचं फाटल्या ट्रेलर तिकडे ते धरये.
हे जाळण्यासाठी लाकडं फोडून ठेवले आहेत. हे बघा एवढा मोठा ओंडका आहे, त्याचे थोडं थोडं तुकडे केलेत. हे लोक सायकल घेऊन फिरतात आहेत. तर आता घरी पोहोचलोय. बघतो युवराजने वगैरे काय किती जमा केले ते. हां टाकीमध्ये सोडली. नदीवरून आलो घरी. जास्त काय भेटलं नाही. छोटे छोटे 4-5 कुर्ल्या भेटल्या आहेत पप्प्याला आमच्या. आणि 2-3 छोटे छोटे मासे ते त्यांनी जिवंत आणले, ते टाकीमध्ये सोडून ठेवले ते. आणि आता हे लोक काजू भाजत आहेत. हे बघा आग पेटल्या तिथे काजू टाकले त्या लोकांनी, ते भाजत आहेत. हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.